नमस्कार मित्रांनो. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 46 भाग हे तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. आता त्या पुढचेच म्हणजेच 47 ते 50 हे भाग मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 47वा. देवदत्ताच्या या स्वगतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोहोचले. ती घाईघाईने पुढला कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशी माझे भांडण नाही. सूर्यचंद्रांशी भांडून माझा काय उपयोग? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळायचे तेव्हा मावळणार. माझे भांडण आहे माणसांशी, वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अधपात रोखण्याची कोणती धडपड त्यांनी केली? माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनांशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्षे जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल, देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला? वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दडवायचे होते. कुणी सांगावे, त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलवून टाकले असते. विजेच्या एका चमकाराने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुर्बळ सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे 2च वर्ग या जगात का असावेत? सज्जनाचे साधुत्व आणि दुर्जनाचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायला मला काय अधिकार नाही. त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंथरुणाला खिळली. पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुसह होते म्हणून मी गेलो नाही. का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती म्हणून मला जायचा धीर झाला नाही. छे, मी स्वतःच्या छंदाफंदाचाच दंग होतो. इतरांच्या डोळ्यांतल्या गंगा यमुनांपेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो. साऱ्या दुःखाचा विसर पाडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू, तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षांपूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. भाग 48वा. देवदत्ताचे लिहिणे इथेच संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे हे त्यावर लिहिले होते. त्यावरले किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली. पुरून ठेवलेला मोहरांचा हंडा सापडल्यामुळं एका मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्यांभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुटकरांनी दुसरे मन भयभीत व्हावे, तशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षांपूर्वींची तारीख वाचताच काळ पुरुष आत्मकथा सांगण्याकरिता आपल्या समोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा ती ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास आ. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघा 9 वर्षाचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळं असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला विटशील. म्हणून हे पत्र तुला पुढं योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या
खाचखळग्यांची आणि क्षुद्रतेची व दृष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे, ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेडानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरिता ते पुढं गेले. पुन्हा परतले नाहीत. असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जहागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त आहे. कुबेराची संपत्ती मिळविण्याचा मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारित आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीनं ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा व्याभिचार नागडा उडा व्याभिचार. विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात रुतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपुरातल्या घराघरात लोक तुझ्या आईच्या बदफैफीलपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरिता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरिता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजांचा. तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लाक्षागृहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित्त कधी ना कधी घ्यावं लागतं. हे कामवासनेनं पिसाळलेल्या या कुटलेल्या 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे तिला. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वी तलावर पैसा हाच परमेश्वर आहे, हे कधीही विसरू नकोस. आणि दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. भाग 49. ताईसाहेब, दारातून नोकराची हाक आली. नंदा दचकली. तिने हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला. साले कुत्ते, इथं या, म्हणजे दाखवतो एकेकाला. नंदा लगबगीने पुढे होते ना होते तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात दस्त झाले. त्याचे केस विस्कटले होते. डोळ्यांतली मघाची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता. दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड उघड होतं. भाग 50. नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली. माफ कर मला, तू मला त्या त्या साल्यांबरोबर. तोंडातून भलताच शब्द गेला या जाणीवेनं जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला.
बाहेरून हाका ऐकू येऊ लागल्या. सरकार, भाईसाहेब, देवदत्त. त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरिता आले असावेत हे नंदाने ओळखले. आता काय होणार हे तिला कळेना. ती मनातल्या मनात थिजून गेली. बाहेरच्या हाकांकडं लक्ष न देता देवदत्त आत आला. दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले. हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदी हसू लागला. दुसरे दोघे धिटाईनं पुढे आले. नंदा आणि देवदत्त यांच्याकडं आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला. पाखरू तर छान पैदा केले सरकारांनी. लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला. देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला. तिथली बंदूक उचलून तो गर्रकन फिरला. बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला चालते व्हा इथनं सगळे. तीनदा फासावर लटकावं लागल तरी तरी हरकत नाही माझं काही. पण तुमचे तिघांचे इथल्या इथं मुडदे पडतील हे विसरू नका. चले जाओ. देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघीही मागे सरकले. क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले. ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकन बंद केले. हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले. काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही. त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने बंद केले खरे, पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले. दार उघडायला ती जाणार, तोच देवदत्त कोपऱ्यात परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडं टक लावून पाहत उभा आहे असे तिला दिसले. घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची तिला आठवण झाली. तिच्या मनाचा थरकाप झाला. पाऊल जागच्या जागी खिळून गेलं. देवदत्त त्या बंदुकीकडं असा वेड्यासारखा पाहत का उभा आहे हे तिला कळेना. हेमिंग्वेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. थोर अतिथीच्या स्वागताकरिता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला सामोरा गेला होता. नकळत तिच्या तोंडून अस्फुट हाक निघाली, देवदत्त. तो बोलला नाही. त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही. दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा राहिला असे तिला दिसले. जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली, देवदत्त. तरी तो बोलला नाही. मात्र त्याचे शरीर थरथरले. आपला हुंका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आता तिला झाली. त्याच्या खांद्यावर आपला कापणारा हात ठेवीत ती म्हणाली, असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त. तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला. त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले. जड पावलांनी तो पलंगाकडे गेला. त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला, या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी धडपडत होतो. तू तो ठेवलास. कोणताही किंतु मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस. माझं घायाळ मन मी तुझ्या पुढं उघडं केलं. तू हळुवारपणानं त्याच्यावर फुंकर घातलीस. माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता. पण 5-10 महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो. आज या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्फुंदू लागला. नंदा त्याच्या जवळ गेली. त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले. मृदू स्वराने ती म्हणाली, माझ्याकडं पाहू जरा. मान वर न करता तो उद्गारला, पुन्हा एकटा झालो मी नंदा. तुला मी फसवलं. सद्गदित स्वराने ती म्हणाली, माझंच चुकलं मगाशी. त्या मंडळींबरोबर जायचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता. पण मी गोंधळले. केवळ स्वतःपुरतं पाहिलं. तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले. क्षमा कर मला देवदत्त. बोलता बोलता ती थांबली. तिच्या डोळ्यांतून आसवे ठिपकू लागली.
देवदत्ताच्या हातावर ते थेंब पडताच त्याने आपली मान वर केली. विस्मय, करुणा आणि आनंद यांचे विलक्षण मिश्रण झालेल्या स्वराने तो म्हणाला, "माझ्यासाठी रडतेस तू? या अभाग्यासाठी?" नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली. आसवांनी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन देवदत्त म्हणाला, "मी वचन देतो तुला. माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी." बाहेर मघासारखा गलका ऐकू येऊ लागला. आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला. कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला, "ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागलीये. जरा थांब. त्यांच्या माकड चेष्टा कायमचा बंद करून येतो." बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडं त्याचे लक्ष गेले. तो हसत म्हणाला, "घाबरू नकोस अशी. गोळी झाडणार नाही मी कुणावर. पण या कोडग्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा." बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले. दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते. गंगाराम आणि त्याच्या मागं 3-4 खेडूत माणसे दिसत होते. गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ मांडला होता. एक गाय आणि एक वासरू मारून त्यांच्याभोवती ती घुटमळत होती. देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळं ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्याला बोलवायला आली होती. देवदत्त वळून नंदाला म्हणाला, "मारलेल्या सावजाभोवती घुटमळणं जनावर चटकन टिपता येतं. तू जेवून घे, स्वस्त झोप. सकाळी विलासपूरला जाऊ आपण. या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी." नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तीरासारखा तो खोलीतून निघून गेला. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.